सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भववन्दविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुतायितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। ऐसी असंत देह बुद्धी उडी वाढवी विषयाची गोडी पेत महावयाची जोडी जन्म मरण कोडी अनिवार एवढा अनिवार संताप देह बुद्धीशी महापाप जाणून धरी पुरुषी अल्पगुंतेना धरिता विषयाची गोडी भोगाव्या जन्म मरण कोडी येणे भय विषय ओसंडी इंद्रिया ते कोटी अति नेमी इंद्रिय कोंडिता न कोंडती विषय सांडिता न सांडती पुढता पुढती बांधू येती या लागी हरिभक्ती येती निवेदे इंद्रिय कोंडावी न लागती सहजे राहे विषयासक्ती एवढे सामर्थ्य हरिभक्ती जाण निश्चिती नरप्रवृत्या। काय सांगायले महाराज आजच्या चिंतनामधून? योगी इंद्रिय कोंडिती ती भक्त लाविती भगवत भक्ती योगी विषय जे त्यागिती ते भक्त अर्पिती भगवंती। भागवत धर्म सांगत असताना कवी नारायण या एकनाथी भागवतातल्या दुसऱ्या अध्यायाच्या चिंतनामध्ये राजा जनकाने केलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत आहे। की आमचं कल्याण कशाने होईल त्याच्यासाठी भागवत धर्म काय आहे तो आम्हाला सांगा। आणि म्हणून भागवत धर्माची जी व्याख्या आहे भागवत धर्म कशाला म्हणतात ते महाराज या सुरुवातीचा प्रश्न कवी नारायण त्या भागवत धर्माबद्दल सांगतायत। आणि तो सांगत असताना गेल्या हप्त्यात आपण देहबुद्धीचं चिंतन चालू होतं की देहबुद्धी ही दुःखाला कारण आहे आणि म्हणून देहबुद्धी गेली पाहिजे आणि आत्मबुद्धी झाली पाहिजे। काय झालं पाहिजे? देहबुद्धी गेली पाहिजे आणि आत्मबुद्धी झाली पाहिजे। आत्मा तुम्ही आहातच, देह तुम्ही कधीच नाही, आहे का नाही? पण आम्ही देह आहोत असा आमचा पक्का निश्चय झालेला आहे। कसा? देह आहोत असा आमचा पक्का निश्चय झालेला आहे आणि म्हणून तो निश्चय दुःखाला कारण आपण जसे आहोत तसं आपल्याला आपली ओळख नाही। आपल्याला ओळख आपली कशीची कशी आणि मग कशीची कशी ओळख असल्यामुळं आपल्याला या नरदेहात आपल्याला आपली ओळख करून घेता येते। एरवी आपल्याला इतर देहात कोणत्याही देहात जीव गेला तर त्या जीवाला आपलं कल्याण करण्याची त्या ठिकाणी सोय नाही आणि नरदेहात आलेल्या जीवाला मात्र आपलं कल्याण करून घेण्याची सोय अधिकार आहे आणि त्याने आपलं कल्याण करून घेतलंच पाहिजे। तर ते कल्याण कोणतं? इथून पैसे कमीने घर बांधणे हे कल्याण का? याला कल्याण नाही, हे कल्याण हे व्यवहार दृष्टीने आपल्याला वाटतं पण हे कल्याण नाही। हे
जन्म मरण जर तसंच ठेवून काही जरी केलं तर ते दुःखच. काय जन्म मरण तसंच ठेवलं आणि इथलं काही जरी करीत बसलं, केवढा पद प्रतिष्ठा पैसा जरी मिळविला तरी तो व्यर्थ आहे ना. त्याला किंमत आहे, त्याला काय कोण विचारतंय कधीच. जो करतो इथे येऊन प्रपंचात कर्म करतो, आसक्त होऊन करतो, तो तर अधोगतीला जातो. म्हणून तुम्ही इथं काय कमी गेलं ते त्याला काम येणार आहे. इथं मनुष्य देह आला तो प्रपंच करण्याकरता. मनुष्य देह परमात्मा प्राप्तीचं साधन आहे आणि म्हणून परमात्मा प्राप्ती करण्याचं साधन असल्यामुळं परमात्मा प्राप्तीच झाली पाहिजे. ज्या कामासाठी आपल्याला ही वस्तू दिली तेच काम झालं पाहिजे. नाही तर वस्तू मिळाली एका कामाला वापरली दुसऱ्याच कामाला, त्याच्यामुळे फजिती होती. हे का नाही. आपण एखादं कर्ज काढलं बँकेचं, शेतात विहीर खांदण्यासाठी कर्ज काढलं आणि बसले दुसरेच काम करीत. पाहुण्या रावण्याची गावं, लग्न, पाहुण्या रावण्याची गेली पैसे होऊन. आता कधी होईल, कधी कर्ज फिटन नाही. म्हणून जे काम करण्याकरता आलो तेच काम. देह परमात्मा प्राप्ती करताय, परमात्मा प्राप्ती झाली पाहिजे. आणि परमात्मा प्राप्ती जर नाही झाली तर याच नरदेहात केलेल्या कर्मानं अनेक जन्म भोगण्याची कर्मबंधन, आपण केलेलं मनुष्य देहात केलेलं कर्म हेच अनेक जन्म भोगायला लागले. कारण एक एक कर्म एक एक वासना घडते आणि एक एक वासना एक एक जन्म. मग एका मिनिटात किती वासना होत्या, आयुष्यभरात किती होत्या. कर्मबंधन तोडता आलं पाहिजे, कर्मबंधनातून मुक्त होता आलं पाहिजे. मालूर होता आलं, हे सगळे कर्म फलीभूत होतात. ते सगळे कर्म मनामध्ये त्याच्या वासना निर्माण होते. जी वासना अंतकाळाला पुढे ती वासना जी नाही कर्मबंधनातून सुटलं पाहिजे. त्याच्यासाठीच तर आपल्याला यालाच म्हणते काय करावं हे आपल्याला माहित, पण संतांना माहिती. आणि म्हणून राजा जनक नवनारायण आपल्या घरी आले, त्यांना प्रश्न विचारतात की आत्यंतिक क्षम म्हणजे काय. की आत्यंतिक क्षम म्हणजे माझं कल्याण कशाने, आमचा उद्धार कशाने होईल, भागवत धर्म कशाला असं विचार. भागवत धर्म काय हे कवी नारायण सांगतात की त्यांनी सांगितले की देहबुद्धी ही दुःखाला कारण आहे. आणि म्हणून देहबुद्धीवर आला की तो इंद्रियाच्या अधीन जातो. इंद्रिय विषयाकडे धावतात, मन विषयाकडे धावतं आणि जीव सुद्धा त्या इंद्रियाच्या त्या मनाच्या नादाला लागून त्याच्याशी सहमत होतून त्याच्यासारखंच म्हणजे जसं मन जो करील तस. आणि मन मग सायरा वायरा धावत, इंद्रिय सायरा वायरा धावतात. आणि मग जीवाची फजिती होते अंत. आणि ती शेवटी काय होती, जीवाची फजिती होते. मनुष्य देहात आलेल्या जीवाला आपलं आत्मकल्याण कशात आहे हे लक्षात आलं पाहिजे. नाही आत्मकल्याणाची इच्छा झाली पाहिजे. त्याला शुभेच्छा म्हणतात की आपल्याला आपली अंतःकरण कृपा झाली पाहिजे, की आपल्याला आपल्या उद्धाराची इच्छा झाली पाहिजे. आपल्याला आपल्या उद्धाराची इच्छा झाली तर मार्ग सापडेल, नाही तर मार्ग सापडेल का नाही. इच्छाच नसल्यावर कशाला मार्गाचा संबंधच येत नाही. ज्याला मस्त संसार करायची मजा वाटते का, त्याला उद्धाराची काय.
काळजी वाटते का? काय वाटतं? उद्धार व्हावा असं वाटतं का? नाही. दुसऱ्याचा नाही, आपला आपल्याला उद्धार व्हावा वाटलं पाहिजे का नाही? आपला आपल्याला उद्धार व्हावा असं वाटलं पाहिजे. याला शुभेच्छा म्हणतात. काय म्हणतात? शुभेच्छा. शुभेच्छा किंवा याला अंतकरण कृपा सुद्धा. कृपा सांगितलं का नाही? अंतकरण कृपा, ईश्वर कृपा, संत कृपा, शास्त्र कृपा. त्याच्यातली अंतकरण कृपा, आपलीच कृपा आपल्यावर झाली पाहिजे, याला शुभेच्छा म्हणतात. म्हणून अशी इच्छा झाली ज्याला, तो संताकडे जाऊन विचारतो, प्रेमी उद्धार पावे न काही कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा संसर्जन करा समाधान चित्त माझे. आपल्या उद्धाराची आपल्याला तळमळ झाली पाहिजे, परमात्मा भेटण्याची तळमळ झाली पाहिजे, आपल्याला आपल्या आत्मसुखाची इच्छा. तुम्ही आत्माची पण ह्या अज्ञानाच्या झालेल्या भ्रमामुळे, अज्ञानानं जो भ्रम झाला, त्या भ्रमामुळं मी आत्मा आहे असं वाटत नाही, मी शरीर आहे असं वाटत. पण महाराज म्हणतात की देहबुद्धीमुळे हे सगळं दुःख भोगावं. मग इंद्रिये कोंडिता न कोंडती, विषय सांडिता न सांडती, पुरता पुरती बांधू येते, या लागी हरिभक्ती होती भेटे. वेदाने आपल्याला याच्यातून बाहेर निघायसाठी हरिभक्ती सांगितली, आणि तिचंच प्रतिपादन संत करतात. हा पहिला मुद्दा आहे. आपल्याला एका एका मुद्द्याकडून आता 9 प्रश्न ऐकायचे ना, आहे का नाही? मग की ही इंद्रिय हरिभक्तीनं इंद्रिय कशी ताब्यात ठेवता येते, किंवा इंद्रिय निग्रह कसा होतो, का करावा लागतो का करावा लागत नाही, हे किती सोप्या पद्धतीनं सांगितलं बघा. की इंद्रिय कोंडावी न लगती, सहज राहे विषयासक्ती, एवढे सामर्थ्य हरिभक्ती जाण निश्चिती या. हे राजा, अरे हरिभक्ती हे असं शस्त्र आहे की या हरिभक्तीत इंद्रिय कोंडायचे, मनाला ताब्यात ठेवायचं, आहे का नाही? म्हणजे शमदम म्हणतात त्याला. काय शम? शम. आपण षट संपत्ती, काय षट संपत्तीत शमदमादी षट संपत्ती. इंद्रियाचं दमन करणं, मनाचा निग्रह करणं, आणि मग हे योगी करतात, मनोनिग्रह, इंद्रिय दमन. पण हरिभक्ती हे असं साधन आहे की या साधनात इंद्रिय दमन करण्याची गरज नाही. हरिभक्ती आपलं मनोनिग्रह करण्याची गरज नाही. योगी इंद्रिय कोंडी ती भक्त लावी ती भगवत भक्ती, योगी विषय जे त्यागी ती भक्त अर्पिती भक्ती. असा फरक. योगी इंद्रिय कोंडी, इंद्रियाला बाहेर जाऊ देत नाही, इंद्रियाला बाहेर जाऊ देत. योगाच्या साधना करते, योग करून इंद्रियाला बाहेर जाऊ देत नाही. हात इंद्रियाला बळजबरीने, कसं कष्ट देऊ, योग साधना करून कष्ट देऊ. कारण योग्याला या प्रपंचात सुख वाटत, आणि म्हणून तो योग करतो, योग मार्ग स्वीकारतो. योगानं परमात्म्याकडे जाण्यासाठी कठीण साधन आहे, पण आपल्या प्रपंचिकाला योग करण्याचं सामर्थ्य एक आपल्याला नाही. आपल्याला लेकरण बाळण कुठं योग करायला काय, आणि कसं काय करता, इकडे वावरात काम करावं का योग करीत बसा, करायलाच वेळ नाही. सकाळी 7 वाजल्यापासून पळतो, संध्याकाळी 8 वाजले तरी त्याला घरी सुद्धा लवकर येणं होत नाही, जेवण वेळेवर भेटत नाही, आहे का नाही? रात्रभर बी शेतात, दिवसभर बी शेतात, राब लागतो, कष्ट करतो, प्रपंचातली धावपळ करतो. त्याला सांगा मग चला आता योगाचं शिबिर आहे, आणि शिबिराला 10 दिवस चला. आता त्याला 10 मिनिटं टाइम नाही, आहे का नाही?
10 मिनिट सुद्धा वेळेला सुद्धा ऐन वेळेवर येतो आपण, ऐन वेळेवर निघून जातो, नाही बसायला सुद्धा भेटत का नाही. कशामुळे काही तरी परिस्थिती. म्हणून योग करणं हे प्रपंचातल्या संसारातल्या व्यक्तीचं काम नाही, त्याला होऊ शकत नाही. पण त्याच्यासाठी उद्धाराचं साधन काय तर हरिभक्ती ही साधन, ही सगळ्यासाठी, ही कोणासाठी सगळ्यासाठी. असोनी संसारी जिभे वेगू तरी वेदशास्त्र उभारी बाहेर सगळ्यासाठी. म्हणून महाराज म्हणतात की इथं योगी इंद्रियाला काय करतात, इंद्रिय कोंडीची ती भक्त लावी ती भगवत. भक्त ते इंद्रिय भगवत भक्तीकडे लावते. मुखानं नामस्मरण, वाणी कुठं लावायची नामस्मरण, हाताने टाळी वाजवायची, डोळ्यानं परमात्म्याचं रूप पाहायचं, कानाने श्रवण करायचं परमात्म्याच्या चिंतन, नाम, भक्ती, नाही ज्ञान, वैराग्याच्या गोष्टी, हे सगळं श्रवण करायचं, ऐकायचं. कान कुठं लावले श्रवण भक्तीकडे लावले. मुख कुठं लावलं नामस्मरण करण्याकरता लावलं. डोळे भगवंताचं रूप, का नाही, मन त्याचं ध्यान करायला लावलं. पाय मंदिराकडे जातात, जिथं चिंतन चालू आहे, जिथं प्रवचन आहे, कीर्तन आहे, तिथं जातात. हे भक्तीतला मार्ग आहे. इंद्रिय भक्त इकडं लावते. इंद्रियाचं दमन करण्याची गरज आहे का नाही. इंद्रियाला कोणाची गरज आहे का नाही. मनाचा निग्रह करायची गरज आहे का नाही. मनाने ध्यान करायचं परमात्मा. अशी सोपी भक्ती आपल्याला सांगितली. यालाच महाराज भागवत धर्म म्हणतात. याला काय म्हणतात, भागवत धर्म म्हणतात. ते भक्त अर्पिती भगवंती योगी विषय त्यागिती, त्यागिता देह दुःखी होती. फक्त भगवंती अर्पिती तेने होती निमुक्त. योगातलं आपल्या प्रपंचिक भक्ताचा फरक सांगितला. योगी विषयाचा त्याग करून वनात जाते आणि आपल्याला विषयाचा त्याग करायची गरज नाही, है का नाही. त्याग करायची भक्त भगवंती अर्पिती. भक्त देवाकडं सगळं तर त्यांचा झाला नाही, परमात्म्याला अर्पण करून टाकायचं. हे नव्हे म्हणती विकल्प याची लागी येथे देख काय न वाचा हा श्लोक अर्पण. पुढे एक कायान वाचा हा श्लोक आहे की त्या श्लोकात सांगितलं म्हणजे विस्तार सगळं परमात्म्याला अर्पण. काय सगळं परमात्म्याला अर्पण करावं. या श्लोकात सुद्धा सांगितलं की दारा सुत ग्रह प्राण करावे भगवंताशी अर्पण. हे भागवत धर्म मुख्य भजन. या काय करावं म्हणले, सगळं परमात्म्याला अर्पण करावं. बायको पुत्र धन हे सगळं कोणाला अर्पण करावं, देवाला. कोणाचं हे देवाच आहे. देवाला अर्पण करायला काय, कोणाचं हे सगळं आपण जर हिशोब लावला विचार जर केला तर ही सृष्टी कोणी निर्माण केली, देवानं. त्या सृष्टीतले सगळे शरीर कोणी निर्माण केले, चराचर चर आचर कोणी निर्माण केलं, ईश्वरानं परमात्म्यानं. परमात्म्यानं निर्माण केलं. मग हे परमात्म्याची आता हे सगळं ईश्वर सृष्टी म्हणतो आपण. याला काय म्हणतो, ईश्वर सृष्टी. ईश्वर सृष्टी. मग आता स्त्री कोणी निर्माण केली, देवानं, ईश्वरानं. पुरुष कोणी निर्माण केला, ईश्वरानं. या इतर योनी शरीर आहेत हे कोणी निर्माण केल्या, ईश्वरानं. याला ईश्वर सृष्टी म्हणायचं.
मग हे सगळं कोणाचं आहे? ईश्वराचं. आपण कसं केलं? आपण बायको माझी म्हणलं. काय म्हणलं? याला म्हणायचं जीवसृष्टी. याला काय म्हणायचं? जीवसृष्टी. मुलगा माझा, बायको माझी, का नाही? जीव हाड करा. आता आपण दवाखान्यात जातो. आपल्या देशात जर कोणा एखाद्या स्त्रीला सलाईन लावलेला असतो, दुखायला लागलं किंवा काही बेजार असतो, आपल्याला काही दुःख होतं का? आपल्या बायकोचं दुखायला चेहरा पाडलेला असतो. विचारलं काय लय नाराज दिसाय, मंडळीचं दुखायला राव, काय दवाखान्यात जवळजवळ बेजार, पैसे नाहीत, खर्च खूप वाढायला, दुःख मोठा, चेहरा पडलेला असतो. कशामुळं? माझं मानल्यामुळं. कशामुळं? माझं मानल्यामुळं. मग हरिभक्तीत तसं होत नाही. हरिभक्तीत हे सगळं परमात्मा कोणाचं आहे? देवा. मग संतांच्या पुढे बसल्यावर आपल्याला ऐकायला भेटतं का नाही? हे सगळं कोणाचं आहे? देवाचं आहे. देवाने दिलंय. हे सगळी सृष्टी ईश्वराची. आणि ते हे शरीर सुद्धा ईश्वर दिले. इंद्रिय, हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीव पण हो. हे सगळं कोणी दिलंय? परमात्म्याने दिलं का नाही? आणि परमात्म्याच आहे का नाही? जीवाच आहे नाही. जीव काय घेऊन आला सोबत? कर्म घेऊन आला आपलं. आणि तुम्ही कर्म घेऊन इथं भोगायला, कर्मानुसार भोग भोगायला का स्वतंत्र आहे तो? नाही, परतंत्र आहे. पण आता मनुष्य देहाला उपकार झाले परमात्म्याची. परमात्म्याने तुम्हाला हे शरीर दिलं, इथं शरीर दिलं म्हणून आता आपल्याला ओळख करून घेता येते. परमात्म्याला ओळखता येतं आपल्याला, आपण आपल्याला ओळखता येतं. परमात्म्याची भक्ती करून उद्धार करून घेता येतो. हे आपल्याला कळतं का नाही? आता येत. आता डॉक्टर कळालं होतं, कळालं असतं तर राहिलो असतो ते पुन्हा शरीर घेऊन, आहे का नाही? तो तर घेऊन बसलोच नाही झालं. आता कशामुळे बसलो? आणि आता आता आलोच का नाही? आता अधिकार आहे का नाही? आता भक्ती करण्याचा अधिकार आहे का नाही? उद्धार करण्याचा. हा, जड झरोनी वहिला नाही भक्तीची वाटेला, जेणे पावशी नाम माझे. अर्जुनाला देव सांगतील की अरे इथं येऊच नाही, पण आलास. कसं काय आला तर आता पटकन इथून मी जडझोडणी वहिला ये भक्तीची वाटे. भक्तीला लाभ. आणि हीच भक्ती. काय भक्ती? सर्वत्र सर्व परमात्म्याला समर्पण करायचं. ह्याला समर्पण भक्ती. काय म्हणायचं? समर्पण भक्ती. सर्वत्र परमात्मा आहे, सगळं परमात्म्याच, परमात्माच. आणि मग हे सगळं परमात्म्याच आहे. हे बळच मानावं लागतं का? खरंच आहे, खरंच आहे. विचारानं पाहिलं, संतांच्या संगतीत बसलं की कळतं. वेदानं, शास्त्रानं, स्मृतीनं, आहे का पुराणानं, हे सगळं आपण ऐकतो. संतांकडून ऐकतो. हे सगळं कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. मग तेच आहे तर तेच म्हणायला काय अडचण आहे का? नाही. दुसऱ्याची वस्तूला आपण आपली मानलं तर काय परिस्थिती माहित नाही होती का नाही? एक छोटीशी गोष्ट सांगतो. रेल्वेत एक जण बसलेला होता आणि त्याच्या शेजारी एक जण येऊन बसला. त्याची मोठी बॅग आपली शीट खाली तिथं जवळ ठेवली आणि ते दोघं गप्पा हाणीत बसली. चांगल्या गप्पा हाणल्या आणि तो म्हणला मी येतो, थोडं बॅगवर लक्ष राहू द्या. बाहेर दिशेने तो गेला आणि निघून गेला, गायब झाला. आता याला वाटलं बॅग आपल्या जवळ ठेवली, निघून गेला माणूस, कवा येतो कवा येतो. बरीच वेळ वाट पाहिली. गाडी शेवटच्या स्टेशनला गेली आणि मग हे सगळे पॅसेंजर सगळे लोक उतरू लागले. हे बी उतरू लागला, पण आता बॅग वाला आलाच नाही. येणे बॅग घेतली. याला वाटलं जडवड बॅग आहे, बॅग कधी असं काही. बरं आहे, आपलीच बॅग. पुढे स्टेशनच्या बाहेर गेल्या त्या काहीतरी
सात सुगावला असतील त्याच्या मार्गावर असतील काहीतरी लोक पोलिसांनी पुढे सगळ्या लोकांना चेक करू लागले. त्यावेळेस याला बी चेक केलं. याची एक बॅग आणि दुसरी एक बॅग. म्हणले बॅग कोणाची असते? म्हणजे माझ्या. ही बॅग कोणाची? माझी. ही बॅग माझी. म्हणजे उघडा चाबी काढा उघडा बॅग. मग त्याची होती ती उघडली. त्याच्यात निघलं सगळं त्याचं पासा शाल स्वेटर आहे का नाही सगळे काही कपडे. दुसरी उघडा म्हणले दुसरी चाबी नाही हरपली. बॅग कोणाची? चाबी नाही माझीशी. माझी म्हणले चाबी कसं काय हरवली. पोलिसांनी काय केलं ती बॅग लॉक तोडून बॅग उघडली. त्याच्यात एक मर्डर करून पेट ठेवलेलं होतं. म्हणले बॅग तुझी चल बस गाडी. मग आता तो म्हणला माझी नाही हो बाबा. रेल्वेत कोणतरी आणून ठेवली. एक अनोळखी माणूस होता. आणि तो म्हणला ही बॅग राहू दे मी येतो. पुन्हा आलाच नाही. तू आतापर्यंत माझी म्हणत होता आता नाही कस काय म्हणून. आता तिथं सोय आहे का? आता तिकडे जावं लागेल का नाही. तसं दुसऱ्याची वस्तू आणि आपण तिला जर म्हणलो माझी तर मग कुठं जावं लागल. मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठूर यमाची किंकर बहुसार. दुसऱ्याच्या वस्तूला आपलं म्हणून नाही. आपलं जे ते आपलं म्हणावं. दुसऱ्याचं आपलं नाही. तसं हे सगळं कोणाचं आहे? परमात्म्याच आहे. परमात्म्याच आहे. मग परमात्म्याचं म्हणायला काय हरकत आहे? संसारात राहून एवढंच करायचं सगळं परमात्म्याच आहे म्हणायचं. मग सगळं याला अर्पण भक्ती म्हणते. सगळं काही असलं तर परमात्म्याला परमात्म्याच असा भाव ठेवला. मग मुलं कोणाचे? बायको कोणाचे? आपल्याला मला वाटतं बायको देवाची म्हणून नाही मला वाटत. मुलं देवाची. शहाणा माणूस मानल्याशिवाय त्याला माहिती आहे सगळे परमात्म्याचीच. आपणही परमात्म्याचे. माऊली आवाज नाही बरोबर. आपण परमात्म्याची. परमात्मा माझा हे पुढे गेल्यावर पण हे सगळं कोणाचं आहे? परमात्म्याच. परमात्म्याच आहे तर परमात्म्याचं म्हणलं पाहिजे हे सगळं परमात्म्याच. मग परमात्मा खुश होतो. परमात्म्याला हे आवडतं म्हणून मग परमात्मा आपल्याला जवळ घेतो. की सगळं परमात्म्याचं. अरे खरं बोलणं खरं वागणं खरं चालणं जरा खरं बोलणं खरं चालणं आवडतं. सगळ्याला आवडतं का नाही? मग देवाला आवडणार नाही का? आवडतं. तसं हे खरं बोलणं खरं चालणं खरं वागणं हे माणसालाच नाही देवाला सुद्धा आवडतं. सगळ्याला आवडतं. याला चित्तशुद्धीचं लक्षण म्हणते ती. कशाची? चित्तशुद्धी. चांगलं वागणं चांगलं राहणं सर्वांशी चांगलं बोलणं आहे का नाही. पैसे साचा आणि मवाळ विकले परी रसाळ रसाळ बोल जैसे कल्लोळ अमृतांचे. चांगलं बोललं पाहिजे. कोणाला टोचन असं बोलू नाही. कोणाला त्रास होईल असं वागू नाही. आणि मग हे वागणं समाजात असा वागणारा मनुष्य असला तर तो सगळ्याला आवडत नाही. सगळ्याला आवडत. मग चांगलं वागणं आपल्या हातात आहे का लोकांच्या हातात आहे? आपल्या. मग काहून खोडसरपणा करायचा? चांगलं वागायला काय होत? म्हातारी मिळती का? चांगलं वागलं पाहिजे का नाही? चांगलं वागल्यावर किती चांगलं आहे. आनंद आहे का नाही? सगळे खुश राहतील. देव बी राहत. चांगलं जरी वागत चांगलं वागणं याला सुद्धा शुद्धीचाच मान. हे मन निर्मळ होत. साध्या भाषेत आपलं मन निर्मळ होत. याला चित्तशुद्धी म्हणतात. चित्तशुद्धी चांगलं वागल्याने होती. भगवंताचं नामस्मरण केल्याने होते. भक्ती केल्याने होते. देवपूजा करा तीर्थयात्रा करा पण श्रद्धा ठेवून करा भाव ठेवून करा. मंदिरात जा दररोज सडा समार्जन रांगोळी काढा आहे की नाही. सगळं परमात्म्यासाठी जे करता येईल ते का.
हे सगळं केल्यावर देवाला आवडतं का नाही? हो. याला हरिभक्ती म्हणते. याला काय म्हणते? हरिभक्ती. सर्व परमात्म्याला अर्पण करायचं. परमात्मा ते सर्व परमात्म्याला अर्पण करायचं. परमात्मा तिने आपल्या कृपा नाही कृपा करतो नाही, आपल्या सोबत येतो, आपल्या सोबत राहतो. मागे पुढे उभा खाली आगाध निवार आहे. योगक्षम त्याची जाणे जड भारी, वाटदाडी करी धरोनिया तो आपली काळजी घेतो. आपण चांगलं वागतो. याला भक्ती म्हणते. अशी भक्ती हे भक्तीचं लक्षण सांगितलं. याला भागवत धर्म म्हणतात. याला काय म्हणतात? भागवत धर्म. म्हणून आपलं हे सगळं परमात्म्याचं आहे. काय म्हणा? सगळं परमात्म्याचं. मग आता सगळं परमात्म्याचं म्हणल्यावर हे इंद्रिय सगळे कामाला लागले. पण देवाचं म्हणून म्हणलं की सगळे इंद्रिय सुद्धा कुठं लागले? देवाच्याच काम. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की देव समर्पिते फार काहीच नाही. म्हणजे पुढे सांगतात 11 इंद्रिय वृत्ती कळशा लावाव्या भगवत भक्ती, ऐक राया तुझ प्रती संक्षिप्ती सांगेन. मने करावे हरीचे ध्यान, श्रवणे करावे कीर्ती श्रवण, जिव्हेने करावे नामस्मरण, हरी कीर्तन हरनिशी, घरी करावे हरिपूजन, चरणी देवालयागमन, राणी तुळशी आमोद ही हरिचरण पूजिले. आपल्याला कशी भक्ती करायची ती सोप्या पद्धतीनं सांगितली आहे का नाही? प्रपंचात ते सगळे संसारिक जीव. म्हणून काय सांगितलं की 11 इंद्रिय वृत्ती म्हणजे 11 म्हणजे 10 इंद्रिय आणि 11 मन, हे सगळं परमात्म्याच्या भक्तीतच लावलं. सगळं परमात्म्याचं आहे असं जर समर्पण भक्ती याला म्हणते. हे सगळं परमात्म्याचं आहे असं म्हणलं की मग इंद्रिय कुठं जाणार? कारण मनच जर सगळं परमात्म्याचं आहे असं म्हणतंय, मग आता इंद्रिय तर हे सगळे मनाच्या मागे असणारे. मने हरी करावे हरीचे ध्यान, श्रवणे करावे कीर्ती श्रवण, आणि श्रवण करावं परमात्म्याची कीर्ती ऐका, परमात्म्याचं चिंतन आहे, परमात्म्याची कीर्तन आहे का? कीर्तन अनेक प्रकारची कीर्तन आहे. परमात्म्याची भक्ती अखंड सगळे मन परमात्म्याकडे लावा. सोपं आहे का नाही? कामामध्ये काम काही म्हणा जाईल दुःखाची दुःख राहणार नाही, दुःखाच होऊन जाईल, सुख होईल त्या ठिकाणी. अशा प्रकारचा आपल्याला सोपा मार्ग सांगितलेला आहे. म्हणून पायामध्ये मंदिराकडे गेलं पाहिजे, पाणी घातलं पाहिजे, नित्य निर्माले निर्विशिरी चरण तिची अभ्यंतरी हरी प्रसाद ज्याची उदरी त्या देखुनी दुरी भोय. आणि असं देवाची पूजा करावा, देवाला प्रसाद ठेवावा, तो प्रसाद ग्रहण करावा. असं शुद्ध पवित्र वागलं की तिथं कळी काळाचं भय राहत नाही. हरी उच्चारणी आनंद पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे किंवा हरी उच्चारणी मंत्रपय आगाध कळे भूतबाधा त्याची, म्हणजे अशा प्रकारचं परमात्म्याची भक्ती करावा. जेथे हरिचरणाविषयी भक्ती प्रेम तिथे भगवत भावभावाची अशी भगवत बरोबर अशा प्रकारचं महाराज आपल्याला सांगतात. अज्ञानी लोकांना सुखाने आत्मलाभ होण्यापेक्षा भगवंतांनी जी काही उपाय सांगितलेली आहेत तीच भागवत
परमात्मा आहेत. म्हणून हे जे काही अज्ञानी लोकांना सांगितले की आपल्या अधीन होतो, भक्तीने काय होतो, अधीन होतो. त्याच्यासाठी ज्ञानच व्हावं असं काय आहे का? नाही. आपला भाव परमात्म्यावर, आपला भाव देवावर, परमात्म्यावर अखंड भाव पाहिजे. आणि त्या भावाचं फळ काय म्हणले तर त्या भावाला देव परमात्मा आपले काय करतो की आपले सगळे लाड पुरवितो. म्हणून वेदशास्त्राने ज्ञान संपादन न करता अशाही अज्ञानाला आत्मज्ञान व ब्रह्मस्थिती सुखाने प्राप्ती व्हावी याकरिताच देवाने स्वतः हरिभक्तीचे प्रकाशन केले आहे की हरिभक्तीशिवाय ते होत नाही. बरं, ज्ञान जरी म्हणले तर ज्ञान सुद्धा कसं होतं, भक्ती केल्याशिवाय होत नाही. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. भक्तीशिवाय ज्ञान होत नाही. ज्ञान भक्तीच्या पोटी जन्माला येते. म्हणून भक्ती ही सर्वांना भक्ती करण्याचा अधिकार आहे. सगळे भक्तीचे अधिकारी, सगळ्याच्या ठिकाणी भक्ती असो, ज्ञानी असो की अज्ञानी असो, जड असो की मूळ असो, पण सगळे जड मूळ भक्तीनं तरुण जातात. भक्ती सगळ्यात श्रेष्ठ सांगितली. आणि असे कोण कोण तरले हो भक्ती करून, तर त्यांनी अनेक उदाहरणं सांगितली की वेदशास्त्राचे अध्ययन न करता जड मूळ असे कोण तरले आहेत. असे म्हणाल तर जड उत्तम अशा गजेंद्राचा. जड म्हणलं की ज्याला काहीच कळत नाही, प्राणी आहे का नाही. एक गजेंद्र नावाचा हत्ती, तो प्राणी, त्याचा उद्धार परमात्म्याने केला का नाही. सगळे आप्त आपल्याला सोडून गेले, तळ्यावर पाणी प्यायला गेले, सगळ्याला कथा माहिती, एवढी सांगायची काही गरज नाही. पण नकराने पाय धरला आणि मग ते सगळे कुटुंब त्या गजेंद्राचं खूप मोठं, सगळेजण ओढू लागले त्याला बाहेर. पण नकराने धरलेले एकटा नकर आठवत. शेवटी मग आठवत नसल्यामुळं सगळे त्याला ओढू बेजार झाली. पण तरी काही तो ओढत नव्हता, नकर काही सोडीत नव्हता. सगळे कट्टाळून गेले. किती दिवस उपाशी राहा, कसं काय राहा, सगळीच इथं. पण नकर काही सोडित नाही, गजेंद्र काही सुटत नाही नकराच्या. म्हणून सगळ्यांनी त्या गजेंद्राला सोडून देऊ, जाऊ द्या म्हणले. आता एक गेलं मग काय झालं, पण बाकीचे कशाला. सगळ्यांनी, सगळे म्हणजे बायको, मुलं, नातरुंड, पत्रुंड, सगळं त्याचं मोठं कुटुंब होतं. सगळ्यांनी त्याला आणि असंच असत, आपल्याला हे सगळे सोडून देत असत. कोणाला आपण जास्त म्हणजे एकदा वय झालं ना की घरातल्याला वाटतं आता पिकलं पान कधी ना कधी गळतच असतं, पण लवकर जावं असं वाटतं, आहे की नाही. सगळ्याला वाटतं, कोणाला वाटत नाही, सगळ्याला वाटत. म्हणजे आपुले कोणीच नव्हतं. निश्चय चित्ती दृढ झाला सांगते की अरे कोणीच आपलं कोणीच नाही, परमात्म्याशिवाय आपलं कोण नाही. मग परमात्मा मात्र आपल्याला कधी सोडून जात नाही, परमात्मा आपल्याला कधी सोडित. म्हणून परमात्मा अखंड आपल्या सोबत असतो. अखंड असल्यामुळं आपणही परमात्म्याला कधी सोडू नाही. गजेंद्राने एक हाक मारली, गजेंद्राने एक हाक मारली तर देव इतका धावत निघला. लक्ष्मी गडबडीनं विचारू लागली की कुठे एवढं धावत चालला. हाती म्हणूस तर हाती शब्द वापरला, ती शब्द गजेंद्रापाशी आले. इतक्या वेगात हाती शब्द म्हणूस तर देव गजेंद्रापाशी. गजेंद्र प्राणी होता. कोण होता? प्राणी होता. पण प्राणी असूनही त्याचा भाव परमात्म्याकडे. शेवटी अंतकाळी तिने आता सगळ्यांनी साप सोडी मानल्यावर एक पाण्यातलं कमलदल घेतलं आणि ते भगवंताला अर्पण केलं. परमात्म्याला अर्पण करून सांगितलं, देवा आता एवढीच माझी ही भक्ती तुला, माझं हे एवढं
भूल तुला मी वाहतो, तुझी भक्ती करतो. भक्ती तुम्हाला या संसारातल्या सगळ्यामुळं मला काही भक्ती करता आली नाही. या बायका पोरामुळं या प्रपंचातच गुंतून राहिले आणि तुझी कधी आठवण झाली नाही. पण आता ही अंतकाळाच्या वेळेला मला तुझी आठवण झाली आणि एक फुल परमात्म्याला अर्पण केलं आणि परमात्म्याचे नाव घेतलं, आठवण केली परमात्म्याची. ही माझी भक्ती तुला समर्पण करतो, ती तू स्वीकार. परमात्मा लगेच आला, आहे का नाही? गजेंद्राचा उद्धार कसा केला अशा प्रकारचं जडाचा सुद्धा उद्धार परमात्मा करतो या भक्तीनं, असं भक्तीचं लक्षण सांगतात. पुढं गर्भावस्थेत परीक्षितीचं रक्षण केलं, ही कथा तुम्हाला माहित आहे. पुढं दुर्वासाच्या शापानं प्राप्त झालेल्या अंब ऋषीच्या गर्भवासाचे दुःख निवारण करण्यास कारण भक्तीच आहे. कारण अंब ऋषी राजा द्वादशीचं व्रत करीत आहे का? आणि तो नियमाने एकादशी करून द्वादश आपल्या नियमाने सोडित होता, असं त्याचं द्वादशी. आपल्याला अभंग माहिती काय ना, रुक्मा गंधा कारणे एकादशीचा छंद, अंब ऋषी कारणे द्वादशीचा छंद, तिने परमानंद भेटला. अशा प्रकारचा अभंग आहे. दुर्वास एकदा अंब ऋषीची परीक्षा घेतली की अंब ऋषी राजा एकादशी व्रत करीत होते नित्य नियमानं. म्हणजे एकादशीचं व्रत कसं असते आपल्याला माहिती सगळ्यांना, की दशमीच्या दिवशी 10 वाजता भोजन करायचं, त्याच्यानंतर उपवास करायचा, मग एकादशीच्या दिवशी निरंतर उपवास करायचा आणि द्वादशीच्या दिवशी सूर्योदयाबरोबर द्वादश सकाळी आंघोळ पूजा आपली काय नित्य नियम हे ते सगळं उरकून द्वादश सूर्योदयाबरोबर सोडायचं. पुन्हा दिवसभर उपवास करायचा, पुन्हा काही खायचं नाही. द्वादश सोडायची, पुन्हा दुपारा दशमीला 3दा जेवायचं, द्वादशीला 3दा जेवायचं आणि एकादशीला भरपूर करायचं. आपली एकादश अशी असते. असं व्रत अंबरीश राजाचं की नियमन होत. आणि त्या दिवशी अंबरीश राजा एके दिवशी द्वादशीला गंगेहून स्नान करून परतत असताना दुर्वास भेटले, आपल्या शिष्यासह भेटले. सांगितलं की आम्ही आता अंघोळ स्नान करून येतो, तुमच्या घरी आम्हाला भोजनाची व्यवस्था करा. ते म्हणले काय हरकत नाही, या. लगेच माझ्या घरी गेला, स्वयंपाकाची ऑर्डर देऊन टाकली, स्वयंपाक सुरू झाला आणि आता ते स्नान करून येणार तेवढ्यात वेळ होऊ लागला स्नान करून या, आणि इकडं सूर्योदय होण्याची वेळ झाली. आता ऋषीला जेवायला सांगितले म्हणल्यावर त्याला जीव घातल्याशिवाय आपल्याला जेवता येते का? नाही. संताला जीव घातल्याशिवाय आपल्याला जेवता येणार नाही. किंवा पाहुणा आपल्या घरी आला तर तो पाहुणा जेवल्याशिवाय किंवा त्याच्या सोबत आपल्याला जेवावं लागत. पण आपलं व्रत आहे सूर्योदयाबरोबर द्वादश सुटली पाहिजे. पण आता ते दुर्वास ऋषीला उशीर होऊ लागला, ते काही येईना. म्हणून मग आता काय करावं, आपलं व्रत भंग होईल असं वाटलं. व्रत भंग होईल असं वाटू लागलं. मग आता काय करावं? मग एका शास्त्रीला, एका पंडिताला विचारलं की महाराज आता काय करावं, माझं व्रत मोडायची वेळ आली, मी काय करू? दुर्वास काही लवकर येत नाहीत आणि माझं व्रत मोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही काय करा, सूर्योदयाची वेळ झाली, तुम्ही पाणी घ्या, तर पाण्याचा आचमन करा. मग त्यांनी काय होईल की तुम्ही न जेवल्याचं, तुम्ही जेवण केलं नाही असं बी होतं, आणि तुम्ही पाण्याचं आचमन करून द्वादश सोडली असंही होतं. म्हणजे द्वादश सोडण्याचं, द्वादशही तुमची सुटली आणि तुम्ही जेवण नाही केलं असं. आणि ते तसं त्यांनी केलं. आणि अमरुष हरीचे भक्त होते, नितांत भक्ती करणारा राजा. आणि दुर्वास आले आणि दुर्वासाने विचारलं की तुझं द्वादशीचं व्रत मोडलं? ते म्हणले नाही, हे असं असं आचमन केलं, मला शास्त्रीने सांगितलं, शास्त्रात असा प्रकारचा
नियम आहे आचमन पाण्याचा आचमन करून द्वादश सोडतात. आणि मग माझ्या अगोदर द्वादश सोडली कशी आणि म्हणून रौद्र रूप धारण केलं त्या दुर्वासानं आणि अंबऋषीला शाप दिला की तुला 10 जन्म तुला भोगावं लागतील. पुन्हा एवढी होती. पुन्हा नुसतं शापच नाही झाला तर एक मंत्राने कृत्य निर्माण केली, राक्षसी निर्माण केली आणि ती अंबरीष राजाला गिळण्यासाठी धाव. अंबरीष राजा कुठं गेले का? ती हरीचे भक्त होते, त्यांनी परमात्म्याचं स्मरण केलं, जाग्यावरच बसले परमात्म्याचं स्मरण केलं. माझ्याकडून काही चुकली असली तर बघ बाबा, घे बाजारात. मग आता माझ्याकडून काही चूक झाली नाही. ही भक्ती अंबरीषीची इतकी होती की परमात्म्याला लगेच, परमात्म्याला कळण्याच्या अगोदर परमात्म्याच्या हातातल्या सुदर्शनाला कळलं की ते सुदर्शन इतकं वेगानं आलं की ती कृत्या तर नष्ट केलीच, पण ते सुदर्शन दुर्वासाच्या मार्गाला आणि दुर्वास आता आपलं काही खरं नाही. आपलं हे सुदर्शनच्या प्रमुख छाटल्याशिवाय राहणार नाही म्हणून सुटला. दुर्वास पुढं पळतो, सुदर्शन मागं पळतं, दुर्वास पुढं पळतो, सुदर्शन मागं पळतं. ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव म्हणला बाबा हे आपल्याकडे नाही, आपल्याला काय सुदर्शनाबद्दल आपल्याला काय नाही सांगता येत, तुम्ही महादेवाकडे जा, तिकडे जा. महादेवाकडे गेले, अनेकाकडे गेले, अगोदर इकडे तिकडे फिरले खूप, पण मग ब्रह्मदेवाकडे गेले, मग भगवान शंकराकडे गेले की आता काय. शंकर म्हणले अरे ज्याचं सुदर्शन आहे त्याची आराधना कर, त्याला शरण जाय, त्यांनीच कृपा केली तर केली, नाही तर हे काय आपण नाही, हे कोणाला काही माग सरत नाही. सुदर्शन असं एकदा सुटलं की पुन्हा ते काय म्हणले ज्याचं आहे त्याला शरण जा. मग त्याच्याकडे परमात्म्याकडे, विष्णू परमात्म्याकडे, तेव्हा तुमच्या भक्ताला माझ्याकडून त्रास झाला पण आता मला वाचवा, मला क्षमा करा, मी चुकलो. ते म्हणले अरे तो माझ्या भक्ताला त्रास दिला हे मला बी माहित नाही, पण माझ्या सुदर्शनाला अगोदर माहिती, मला पण कळालं नाही. पण आता तू काय कर, ते सुदर्शन माझं बी ऐकणार नाही, तू ज्याला त्रास दिलास त्याला शिरणार. पुन्हा परत कुठं फिरत फिरत आले, सगळ्या त्रिभुवनात फिरत फिरत कुठं आले, अंबऋषी कशी आले आणि तिथं येऊन मग लोटांगण की मला क्षमा. त्याने धरून तुम्ही संत आहे, तुम्हाला क्षमा करा, मी एवढा अधिकारी नाही. कुठे म्हणले की कुठं तुम्हाला क्षमा करण्याचा अधिकार नाही, तुम्हीच मोठे अधिकारी आहेत. आता ते भक्तच असल्यामुळे दुर्वासाला क्षमा करण्याचं काय, ते तुम्ही म्हणले तुम्ही मोठे माणूस आहेत, संत आहेत, ऋषी आहेत, आमचा क्षमा करण्याचा अधिकार नाही, आणि तुम्हाला क्षमा म्हणत असले तर केलं. ते लोटांगण घातलं, अंबऋषी कशी शरण गेले, सुदर्शन असं काही थांबलं नाही. पण 10 जन्म घेण्याचा शाप द्यायला नव्हता, तो शाप भगवंताने आपल्या अंगावर घातला. अंबऋषी कारणे जन्म 10 घेत आणि म्हणून भगवंताचे 10 अवतार, 10 गर्भवास सुशी बनवाडी, हे 10 गर्भ म्हणजे 10 अवतार परमात्म्याची, परमात्म्याने हे 10 अवतार. अशा प्रकारच्या कथा नाथ महाराज आपल्याला सांगतात. किंवा हरिभक्तीचं हे लक्षण आहे, हरिभक्तीचा महिमा आहे की अशी हरिभक्ती, मग ही हरिभक्ती कोणाला करता येत नाही, आपल्याला सगळ्याला करता येते. सगळ्याला करण्यासाठी अत्यंत सोपी आहे. मग हे भक्तीचा आपल्याला महाराज महिमा सांगतात, भक्तीचं लक्षण सांगतात. दुर्वासाच्या शापानं प्राप्त झालेल्या अंबऋषीच्या गर्भवासाचे दुःख निवारण करण्यास कारण भक्तीच आहे. आणि म्हणून मी भक्ताच्या अधीन आहे, अहम भक्त पराधीन, असं देव सांगतो की मी भक्ताच्या अधीन. भक्त जे म्हणेल, भक्त जे बोलेल तसं मी, भक्त जशी भक्ताची इच्छा असेल तसं मी वागतो. भक्तीने वनात फिरणारे वानर किती उतरले ती संख्याच कळत नाही. सगळे वानर
जड जीव आहेत का नाही ते किती वानर सैन्य होतं प्रभू रामचंद्राच्या सोबत सगळ्याचा उद्धार केला. वानराचा उद्धार केला. कपिक कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस सगळ्यांचा उद्धार केला. जड मुळांचा उद्धार केला. हे कशामुळं तर भक्ती. त्याचं कारण काय भक्ती आहे. मग आस्वादांना भवसागरातून निश्चितपणे तारण्याकरता श्रीकृष्णाने पर्वताच्या गुहेत जाऊन जांभून ती शिवभाव सगळ्या जळमुळापर्यंत म्हणजे सगळ्या मनुष्य देहातच नाही तर सगळ्या पशु पक्ष्यांच्या योनितल्यांचा सुद्धा परमात्मा भक्ती ज्याला जशी भक्ती घडत अशा प्रकारचा असे जानकी केवळ अविचारी शास्त्रगंध नसलेले गोरस विकणारे गवळी गायीचे पालन करणारे गोपाळ ज्याच्या मनात बळकट अनन्य प्रेम आहे असे श्रीकृष्णाचे मित्र असलेले मुले व गोवर्धन हे सर्व कृतार्थ झाले. आता गवळ्याची पोर दे ढोर वाळणारे गाई वाळणारे शेंबडे मेंबडे आहे का नाही अशी बी होते. पण अनन्य भाव आता परमात्म्यावर द्यायचा. त्याचा आता अनन्य भाव आता परमात्म्याची भक्ती नामस्मरण परमात्म्याशिवाय काही करीत त्याचा उद्धार त्याच्यात जाऊन परमात्मा राहिला आहे का नाही. काय त्या भक्तीचं नवल जर बघितलं तर आपण पाहतो की सगळे एकूणमाकाच्या मुखात गोरस घालायची दोन्ही घालायची आणि एकूणमाकाच्या तोंडातलं खायचे देव त्रिलोक्याचा धनी एवढा मोठा पण पेंड्याच्या वाकड्याच्या बोबड्याच्या तोंडातलं दोन्ही खात. त्याच्या तोंडातलं हे तोंडात तोंड घालून त्याचा शेंबूड सुद्धा खाली याचा याच्या तोंडावर की तो पण तोंडात जायचा याच्या. काय ते भक्ती प्रेम आहे का नाही. शेबरीचे बोर ते शेबरीकडे जर पाहिलं तर शेबरीचा अवतार बघितला तर तिचं शरीर असं कृष्कृष झालेलं डोळे खोल गेलेले नाकातून शेंबूड गळतो तोंडातून लाळ गळते अशी अवस्था. तिचं अगदी वय झालेलं आणि अशी ती प्रभू रामचंद्राची वाट पाहत होती कधी तरुणपणापासून. तिच्या गुरुने तिला सांगितलं मातंग ऋषीने की तुला प्रभू रामचंद्र परमात्मा तुला भेटायला येईल. तेव्हापासून ती परमात्म्याची वाट पाहत होती. ज्या वाटाने परमात्मा येईल त्या वाटावर फुलं टाकायची सडा रांगोळी काढायची आणि अखंड वाट पाहत होती. वाट पाहत 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 तिचा अंतकाळ जवळ आला. तिचं सगळं आयुष्य संपवायची वेळ आली. तिचं शरीर म्हातारं इतकं झालं की कृष्कृष. पण तिनं तिच्या अंतकरणात असा भाव होता की मला परमात्मा भेटायला येणार. मला परमात्मा संतांचा शब्द विश्वास मला परमात्मा भेटायला येणार नक्की. विश्वास संताची पायी माझा विश्वास सर्व भावी दास असा विश्वास त्या शेबरीनं ठेवला का नाही. ठेवला. परमात्मा आले का नाही भेट आले. परमात्मा भेटायला आले पण शेबरीची अवस्था त्यावेळेस अशी होती तिनं तशा अवस्थेत परमात्म्यासाठी बोर आणून ज्या ज्या ऋतू जे फळ असतील त्या ऋतूत ते फळ आणून ठेवायची. ऋतू बोराचा होता ती बोर त्यावेळेस आणून ठेवली. आणि मग प्रभू रामचंद्र आले की एवढा आनंद झाला की परमात्म्याची पूजा केली आणि परमात्म्याला प्रसाद दिला. आता मी तुम्हाला खायला देते. ते बोर खायला देऊ लागले टोपले. मग कोणते आंबट कोणते गोड म्हणून ती आपल्या दाताने टोकून जिभेनं चव घेऊन पाहिजे. गोड कोणतंय आंबट असलं ते टाकून द्यायचं गोड असलं तर ते प्रभू रामचंद्राला द्यायचं. तिचं तोंड जर बघितलं तर तोंडातून लाळ बाहेर यायची नाकातून शेंबूड यायला आणि तशा अवस्थेत ती असा हात हालतोय बोर तोंडात घेते. मग थोडं सगळं टाकण्याचं का सगळं तोंडात जात होतं. सगळं तोंडात जात होतं. सगळ्या तोंडातली लाळ लागत होती. पण तसे बोर आवडीनं परमात्मा खात.
तिकून शेबरीनं दिलं की इकडं इतकं आवडीनं त्याला गोड लागत होतं, एवढ्या आवडीनं तो खात. गोरी काय गोरीची काय. हा, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, गोरी काय थोर प्रेमाचा भुकेला हाची, दुष्काळ तयाला, अशा प्रकारचं हे भक्तीचं लक्षण. कशाचं? भक्तीचं लक्षण आहे. म्हणून हेच आपल्याला याला भागवत धर्म म्हणतात. याला काय म्हणतात? भागवत धर्म. भागवत धर्म की सगळ्या जीवाचा उद्धार भक्तीनं होतो. जड मुडाचा होतो, आपला होणार नाही. आपला होणार आहे, मग आपण भक्ती केली पाहिजे. आपण भक्ती केली पाहिजे. कशी करायची? समर्पण भक्ती करायची, सगळं परमात्म्याला अर्पण करायचं, सगळं परमात्म्याचं आहे. आणि मी बी परमात्म्याच आहे. मी कोण आहे? मी सुद्धा परमात्म्याच आहे. देव माझा मी देव. हा, आणि हे बोलणं खरंय, हे बोलणं खरंय. एवढं जरी केलं तर परमात्म्याला आपण खूप आवडतो. आपल्याही इथं परमात्मा न सांगता करी सर्व काम. तुमच्या सुद्धा घरी येऊन किती काम करेल, कसा करेल, तुम्हाला कळू तर द्यायचा नाही. नाथ महाराजाच्या घरी 36 वर्ष राहिला, पण नाथ महाराजाला कळू दिलं नाही. कशामुळं? भक्ती. कारण देव भावाचा भुकेला आहे. भक्ती जिथं जे भक्त भक्ती करतात, देव भक्ताच्या जवळच राहतो. देव संत सदनी राहिला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. अशा प्रकारचा परमात्मा संताजवळ असतो, भक्ताजवळ असतो. आणि म्हणून आपण जर भक्त झालो तर देव आपल्याला सोडून बाजूला राहील का? नाही. तो आपल्या जवळ राहतो, आपली काळजी वाहतो. आपण फक्त त्याची होऊन राहायचं. आपण फक्त त्याचे होऊन राहायचं. म्हणून काय करायचं? समर्पण भक्ती करीत असताना मुखात घास घेताना कृष्ण अर्पण म्हणायचं. खरे आंघोळ करताना पहिला तांब्या घेतला की कृष्ण अर्पण म्हणायचं. कोणतंही कार्य करीत असताना कृष्ण अर्पण म्हणायचं. कृष्ण अर्पण म्हणून सगळं कार्य करायचं. सगळं ते परमात्म्याला काय होत असतं? सगळं परमात्म्याला अर्पण होत असतं. आणि परमात्मा तो आपल्या भक्तीचा स्वीकार मोठ्या आनंदाने. म्हणून उद्धार होणं काही अवघड आहे का? नाही. हे भक्तीचं लक्षण आहे. राजा जनकाने विचारलं की आम्हाला भागवत धर्म सांगा, आमचं कल्याण कशाने होईल हे आम्हाला सांगा. हे सांगताना ते हे भक्तीचे लक्षण सांगतात की भक्तीनच सगळ्याचा उद्धार होतो. भक्तीच सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून भक्ती सर्वांनी केली पाहिजे. सगळ्यांनी भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. आणि तेच प्रेम आपण जर भगवंताला दिलं तर ते प्रेम भगवंत आपल्याला देतो. अशा प्रकारचं हे आजचं चिंतन. या ठिकाणी आपण चिंतनाला पूर्ण विराम देऊ. बाकीचं राहिलेला भाग पुढच्या प्रवचनामध्ये घेऊ. पुंडलिक वरदा हरी तुका